आहे त्याच्यामुळे आपण करू शकता आणि पूर्ण येणारे पुढचे अपडेट्स हे माणगाव प्रीमियर लीगचे 24 लाईव्ह इव्हेंट्स वरती आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांचा ऑफिशियल इंस्टाग्राम हँडल सुद्धा आहे माणगाव प्रीमियर लीग, ज्यावरती आपल्याला बाकी साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. त्याच्यावरती सुद्धा आपण जाऊन त्यांना सुद्धा फॉलो करून नोटिफिकेशन प्रेस करू शकता आणि त्यावरून आपल्याला समजतील की आजचा दिवस कसा राहिला, आज कोणाच्या मॅचेस होणार आहेत आणि कोणाचा स्पेल येणार आहे, काल कोणी दिवस गाजवला, या सगळ्या गोष्टींचे अपडेट्स तुम्हाला त्यांच्या इन्स्टा हँडल वरती सुद्धा मिळून जातील. मॅच कडे आपण वळतो, ज्या ठिकाणी आपण पाहतोय दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात सुजल वातेरे ज्यांनी पहिलं षटक हाताळलं, 2 गडी बाद ज्यांनी करून दाखवल्या, 5 धावांचं ते पहिलं षटक पाहायला मिळालं होतं. पहिल्या बॉलवरती चौकार, नंतर डॉट, सिंगल, नंतर विकेट्स. ना शुभमला न दिसणारा चेंडू होता. यावेळी आपण पाहिलं लेंथ वरती टप्पा चांगला ठेवला आहे आणि ज्या पद्धतीने व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, एक डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, हे 5 खेळाडू ऑलरेडी आपल्याला बाहेर होताना पाहायला मिळाले. पण त्याच्यानंतर एक गणित क्लिअर होऊन जातं की बाबा शॉर्ट बॉल येणार आहेत, शॉर्ट बॉल टाकला सुद्धा. थोडासा आपण पाहिला लेंथ आणि शॉर्टच्या मध्ये चेंडू आपटला जातोय, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळाला. लगेच आपण पाहिलं की नॉन स्ट्रायकर एंडला स्ट्रायकर एंड पेक्षा जास्त गोष्टी दिसत असतात आणि याची तुलना आपण पाहिली की लेदर क्रिकेटमध्ये सीम बघण्यासाठी नॉन स्ट्रायकर एंड स्ट्रायकर एंडला कधी कधी इशारे सुद्धा करत असतो की इन स्विंग आहे की आउट स्विंग आहे, इम्बोना टर्न सुद्धा पाहायला मिळत असतो. त्या गोष्टी होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. बिपिन गेला आणि शुभमला माहिती पुरवली. यावेळी मात्र फटका फसलाय, शुभमचा जीव धोक्यात आणि धोक्याची घंटा वाजली. शुभम सुर्वे बॅक टू पॅव्हेलियन. मॅचकडे वळतो, चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा धोकादायक ठिकाण, पुन्हा एकदा विश्वासू हात धावून आले आणि पुन्हा एकदा विकेटची गळती, फलंदाज बाद. चला मॅचकडे वळतो. 5 गडी अर्धा संघ बाद झालेला पाहायला मिळतो. A1 जोडी संघाच्या नावामध्ये A1 दियांश आणि अयांश 11 या नावाने आपण A1 जोडी हा संघ पाहायला मिळतो. सॉरी अनन्या आणि दियांश या नावाने हा संघ खेळताना पाहायला मिळतो. A1 जोडी हा नाव हा संघाचा आहे, पण ती जोडी A1 अजून पाहायला मिळाली नाहीये. बिपिन एक बाजूने
पतंगला पकडू नये, पण दुसऱ्या बाजूने ढील देणारे मात्र कोण चांगले बिपिनला भेटत नाहीयेत. भूषण देसाई नवीन फलंदाज स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती उर्वरित 2 चेंडू फेकण्यासाठी आपण पाहतोय. सुजल अजूनही मैदानावरती बॉलिंग ट्रॅक वरती. ना चांगला बॉल आहे. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं थोडासा उसळी कमी घेणारा चेंडू राहिला, किंवा आपण जर विकेट पाहतो मातीची विकेट आपल्याला पाहायला मिळते, सिमेंट विकेट पाहायला मिळते. आणि सिमेंट विकेटचा जेव्हा आपण पाहतो, जेव्हा टॅप केलं जातं, जेव्हा तिच्यावरती प्रेशर दिला जातो, त्यावेळी एखाद स्पॉट असा राहतो ज्या ठिकाणी बॉलरला माहित पडतो की तिथं बॉल उडत नाही. चला 5 बॉल डॉट होताना आपल्याला पाहायला मिळाले. 2 विकेट आतापर्यंत त्यांनी घेतल्यात. मेडन ओव्हर कडे जाऊ. यास मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. पहिली मेडन ओव्हर या सीझन मधली आपल्याला पाहायला मिळते आणि ती म्हणजे आपल्याला पाहायला मिळाले सुजल वाटेरे याच्या माध्यमातून पाहायला मिळाली मेडन ओव्हर. एनपीएल कमिटीकडून मेडन ओव्हर साठी 500 रुपयाचं पारितोषिक. गेल्या वर्षी सुद्धा याच खेळाडूने पहिलीच मेडन ओव्हर सुद्धा यांनी टाकली होती. याही वर्षी तोच विक्रम सलग होताना पाहायला मिळाले. 2 ओव्हर टाकले, 6 डॉट बॉल्स पाहायला मिळाले जे आता आलेले आपल्याला पाहायला मिळाले. 5 धावा ज्या पहिल्या ओव्हर मध्ये 1 चौकार आणि 1 सिंगल मधून दिल्या होत्या.